2027 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं. पुढील 6 महिन्यात सोन्याचा भाव कसा असेल याबद्दल सरकारचा एक नवा नियम समोर आलाय. एक तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे. पहा, मोदींनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की वर्षभर सोनं खरेदी करू नका. लोक तरी सोनं खरेदी करूच लागले. त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे सरकारने ताबडतोब टॅक्स वाढवला आणि सोनं एका रात्रीत रॉकेटसारखं वर गेलं. लोक भयंकर नाराज झाले होते. लोक आता म्हटले सोन्यावर बंदीच आणायला पाहिजे. पण अचानक सरकारने निर्णय घेतला आणि ज्यामुळे पुढील वर्षाचा भाव आता जाहीर झालेला आहे. पहा, तुम्हाला जर पुढील 6 महिन्यांमध्ये सोन्याचे कसे भाव राहणार आहेत, कारण की सरकारने दर महिन्याचा म्हणजे अगदी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर प्रत्येक महिन्यामध्ये कसे कसे भाव राहणार आहेत याची डायरेक्ट यादीच दिलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम आहे आणि तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ही बातमी तुमची लाख रुपये वाचू शकते. पहा, पुढील 6 महिन्यात सोन्याचा रेट किती असणार याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण पुढील 20 सेकंदात देतोय. हे चालू वर्ष म्हणजे 2026 मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः कहर केला होता. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 1,80,000 प्रति 10 ग्रॅमला स्पर्श करून आला होता. तेव्हा वाटलं होतं भाव वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कोणीच अपेक्षित धरलं नव्हतं. हाच भाव अचानक खाली घसरून जेव्हा 1,20,000 रुपयापर्यंत खाली आला तेव्हा बाजारात मोठी खळबळ उडाली होती. सध्याचा भाव पाहिला तर तो अंदाजे 1,48,000 ते 1,50,000च्या आसपास खेळताना दिसतोय. यामुळे सामान्य माणसात भीतीचं वातावरण तयार झालंय, ज्यामुळे अनेक जण आपलं साठवलेलं सोनं विकायला काढण्याच्या तयारीत आहेत. नाशिकमध्ये तर सराफ बाजारात मोठी धावपळ पाहायला मिळाली होती. लोकांनी सोनं विकलं, पण पुन्हा मार्केटने अशी पलटी मारली की कोणाला काहीच समजलं नाही. आता सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केलाय. नवीन तारीख देखील समोर आलीये. येणाऱ्या पुढील 6 महिन्यात त्याचा काय परिणाम होणार? पुढील 6 महिन्यात 10 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला किती खसाखसा पैसे मोजावे लागणार याची किंमत आता फिक्स झालेली आहे. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. सोन्याने सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर पुन्हा किंमत खाली यायला सुरुवात झाली होती. कदाचित तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी सोन्याचे भाव स्थिर होण्याचा प्रयत्न करत होते आणि आजचा जो दर आहे तो लाखांच्या घरात वर खाली होतोय. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आता मोठा गोंधळ उडालाय की आता सोनं इथून पुढे आकाशाला भिडणार की जमिनीवर येणार. नेमकं काय भविष्य असेल सोन्याचं? आता खरेदी करायची की आहे ते विकून टाकायचे? गुंतवणूक करणे फायद्याचं ठरेल का? पुढे लग्नाचा सीझन काही महिन्यांवर आलाय. त्यामुळे ज्यांना आता दागिने करून घ्यायचेत त्यांच्यासाठी सरकारने पुढील 6 महिन्यांची एक तारीख स्पष्ट केली आहे. पुढील 6 महिन्यांचे जे अंदाज समोर आलेत ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेव्हिंग ठरू शकतो. आता खरेदी करणे योग्य आहे की थोडं थांबावं किंवा विकून मोकळं व्हावं याचं उत्तर तुम्हाला या माहितीमध्ये मिळणार आहे. आता पुढच्या 2027 मध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव नक्की किती असेल हे सांगण्यापूर्वी 4 मोठे अंदाज आजच्या घडीला आलेत. जगभरातील मोठ्या तज्ज्ञांकडून हे दावे करण्यात आलेत. हे अंदाज पाहिल्यावरच तुम्हाला खरा रेट काय असेल ते समजेल. आज जागतिक स्तरावर मोठे फेरबदल होत आहेत. आधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव वाढले होते, पण आता तो विषय मागे पडलाय. सध्या सोन्याच्या दरावर परिणाम करणारं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेतील बदलतं राजकारण आणि आर्थिक धोरण. त्यांच्या धोरणामुळे गुंतवणूकदार आता शेअर मार्केटमधून पैसा काढून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवत आहेत. आता अचानक सोन्यात गुंतवणूक एवढी वाढलीये की त्याचा थेट परिणाम पुढील 6 महिन्यात काय होणार याची मोठी चर्चा सुरू झालीये. त्यावर 4 महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. आता तुम्हाला कळणार आहे पुढील 6 महिन्यात सोन्याचा नेमका आकडा काय असेल. आता तुम्ही सोनं विकून टाकायचं की सांभाळून ठेवायचं हे या व्हिडिओतून स्पष्ट होईल. अमेरिकन डॉलरमध्ये सध्या मोठी स्थिरता येतेय. जेव्हा डॉलरची ताकद वाढते तेव्हा सोन्याच्या भावावर एक प्रकारचा ताण येतो आणि दर कमी होण्यास मदत होत असते. गेल्या काही दिवसात जे सोन्याचे भाव थोडेसे स्थिरावलेत त्यामागे हेच प्रमुख कारण आहे. त्यासोबतच एक खूप मोठी हालचाल घडली आहे, ज्यामुळे पुढील 6 महिन्यात सोन्याचे 10 ग्रॅमचे दर पुन्हा कोसळण्याची चिन्हे आहेत. पण नेमके किती कमी होतील? कोणत्या दिवशी हे बदल घडतील? कारण सध्या जगभरातील बँकांनी मोठ्या प्रमाणात सोनं साठवलंय. आपल्या देशातील सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा सोनं खरेदी करत आहे. प्रत्येक देशाला आपली तिजोरी सोन्याने भरलेली हवी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. सोनं 1,50,000च्या आसपास रेंगाळतंय. कधी खाली येतं तर कधी पुन्हा उसळी घेतं. मग नक्की काय होणार?
पुढे लग्नसराईचे दिवस आहेत. साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये मुहूर्त सुरू होतात. मग अशा वेळी आत्ताच दागिने करून घ्यावेत का? पुढील 6 महिन्यात सोन्याचे गणित कसे असेल? 10 ग्रॅमसाठी नक्की किती रुपये मोजावे लागतील? याबाबतचा सर्वात ताजा अंदाज आलाय. आता ही 4 अंदाज अतिशय महत्त्वाचे आहेत, जे खूपच चक्रावून टाकणारे आहेत. यातूनच तुम्हाला पुढचा कल लक्षात येईल. 4 पैकी जो पहिला अंदाज आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो म्हणजे सोनं थेट 55,000 रुपयांपर्यंत खाली येईल. हे जॉन मिल्स नावाचे एक मोठे तज्ज्ञ आहेत, जे सोन्याच्या खाण उद्योगाला सल्ला देतात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावरून असा दावा केला होता की खाणीमधून सोन्याचे उत्पादन आता खूप वाढायला लागलंय. त्यांच्या मते मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे सोन्याचा दर प्रचंड घसरून 55,000 रुपयांच्या घरात येऊ शकतो. हा दावा ऐकून अनेक लोक घाबरली होती, पण अजून तरी तसं काही घडलेलं नाही. आता दुसरा अंदाज सिंगापूरमधील तज्ज्ञांकडून आलाय, जो अतिशय धक्कादायक आहे. पुढील 6 महिन्यात भारतीय बाजारपेठेत काय नियम बदलणार आणि किती रुपयाला सोनं मिळेल हे जाणून घेणं गरजेचं आहे. सिंगापूरमधील त्या रिपोर्टनुसार हे सोनं वाढत जाऊन चक्क 1,87,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. त्यांच्या मते सर्वच देशांच्या सेंट्रल बँका, जसे आपली RBI किंवा अमेरिकेची फेडरल बँक, या मोठ्या प्रमाणावर स्टॉक करत आहेत. यामुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव गगनाला भिडतील, असा हा एक भयानक प्रकार घडू शकतो. तिसरा अंदाज थोडा दिलासा देणारा वाटतोय. काही विश्लेषकांच्या मते सोन्याचे भाव हे 95,000 ते 1,50,000 रुपयांच्या दरम्यान स्थिर राहू शकतात. आता या सगळ्यात चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खुद्द रिझर्व्ह बँकेचा इशारा. RBIने असं म्हटलंय की सोन्याचा हा फुगा कधीही फुटू शकतो. म्हणजे जे भाव आत्ता फुगलेत ते अचानक खाली कोसळू शकतात. आता पुढील 6 महिन्यात नक्की काय घडणार, कोणता आकडा जाहीर होणार, आता पूर्ण चित्र तुमच्यासमोर स्पष्ट होईल. जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल किंवा 6-8 महिन्यात घरात कार्य असेल किंवा तुम्ही फायद्यासाठी सोनं घेणार असाल, तर आता तुम्ही नक्की काय पाऊल उचललं पाहिजे, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. एका नव्या अहवालानुसार येणाऱ्या काळात सोन्याचे दर 95,000पासून ते तब्बल 1,50,000 दरम्यान चढ उतार करताना दिसू शकतात. प्रसिद्ध बाजार तज्ज्ञ श्री राहुत सोनी यांच्या अंदाजानुसार पुढील काही महिन्यात परिस्थिती हळूहळू स्थिर होईल आणि सोन्याचे भाव याच मर्यादेत फिरताना दिसतील. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भाव अजून खाली येतील म्हणून खूप दिवस थांबून राहू नका. जेव्हा दर योग्य वाटतील तेव्हा थोडं थोडं सोनं घेणं अधिक फायद्याचं ठरू शकतं. गुंतवणूक करणाऱ्यांनी सध्या संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण बाजार अजून पूर्णपणे स्थिर झालेला नाही. आणि ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी तर अजिबात घाईघाईनं विक्री करू नये. अत्यंत गरज असेल तरच सोनं विकण्याचा निर्णय घ्या, कारण बाजारात पसरलेल्या अफवा आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमुळे अनेक लोक चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे कोणतीही माहिती ऐकून लगेच विश्वास ठेवू नका. स्वतः थोडा अभ्यास करा, तज्ज्ञांचं मत जाणून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा, कारण ही माहिती आम्ही इंटरनेटवरील विविध स्रोत, रिपोर्ट्स आणि चर्चांमधून गोळा केलेली आहे. यामध्ये 100% खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना स्वतःच्या बजेटचा आणि समजुतीचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की सोन्याच्या किमती किती वेगाने बदलत आहेत. पण फक्त माहिती ऐकून उपयोग नाही, तर त्या माहितीचा उपयोग करून आपले मेहनतीचे पैसे कसे सुरक्षित ठेवायचे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आता काही अशा महत्त्वाच्या टिप्स पाहूया ज्या तुम्हाला प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडू शकतात. सगळ्यात आधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सोन्यात गुंतवणूक करताना संपूर्ण पैसे एकाच वेळी गुंतवू नका. उदाहरणार्थ, भविष्यासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला 100 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर ते एकाच दिवशी न घेता टप्प्याटप्प्याने खरेदी करा. याचा फायदा असा होतो की जर अचानक सोन्याचे भाव कमी झाले तर तुमचं मोठं नुकसान होत नाही आणि कमी दराचाही फायदा मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिने खरेदी करताना हॉलमार्किंग नीट तपासणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारने आता हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. त्यामुळे शुद्ध सोनं मिळतंय का याची खात्री करून घ्या. तसेच दागिने घेताना मेकिंग चार्जेसवर सवलत मिळू शकते का हेही नक्की विचारा, कारण अनेक वेळा याच ठिकाणी हजारो रुपयांची बचत होऊ शकते. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि अगदी मनाची गोष्ट. व्हिडिओच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण जे काही 4 मोठे अंदाज पाहिले किंवा बाजारातील चढ-उतार पाहिले, ही सर्व माहिती इंटरनेटवरील विविध रिपोर्ट्स, तज्ज्ञांचे दावे आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर आधारित.
मी तुम्हाला इथे अगदी स्पष्टपणे सांगू इच्छिते की हे कोणतेही अंतिम सत्य नाही किंवा सरकारचा कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही नियम नाही. केवळ आणि केवळ एक शक्यता आहे. होय, बाजारात तज्ज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज आहे, कारण सोन्याचा बाजार हा आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चालतो. उद्या सकाळी जगात काय होईल यावर सोन्याचे भाव ठरतात. त्यामुळे कोणीही कितीही मोठा तज्ज्ञ असला तरी 100% अचूक सांगू शकत नाही. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे तुम्हाला काय वाटते? हे जे 4 अंदाज आपण पाहिले यामध्ये एक जण म्हणते सोनं थेट 55,000वर जाईल, दुसरा म्हणते 2.25 लाखांवर जाईल, तर तिसरा अंदाज 1.5 लाखाच्या आसपासचा आहे. यापैकी कोणती शक्यता तुम्हाला खरी वाटते आहे? सोनं खरोखरच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार की पुन्हा एकदा खाली घसरून सामान्यांना दिलासा देणार? तुमचं काय मत आहे ते मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, कारण तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे विचार काय आहेत? तुम्ही आता सोनं करणार आहात की आणखी काही दिवस वाट पाहणार आहात? कमेंटमध्ये टाईप करा. आणि हो, एक सुजाण नागरिक आणि गुंतवणूकदार म्हणून स्वतःचा अभ्यास केल्याशिवाय किंवा सराफ बाजारातील विश्वासू लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. ही माहिती फक्त तुम्हाला सतर्क करण्यासाठी आणि बाजारात काय काय शक्यता चालू आहे हे दाखवण्यासाठी होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून तेही सावध राहतील आणि अशा ताज्या